मी आज सचिनजींना सांगत होतो की मी पण क्रिकेट खेळायचो, पण माझं क्रिकेट सुटलं आणि मी राजकारणात गेलो. परंतु मलाही पण या अनेक नागपूरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. काही काळ खो खोही खेळत होतो आणि त्यामुळे खेळांबद्दलचं विशेष आकर्षण मला आहे. Subscribe to Nation Next YouTube channel and press the bell icon to get regular updates from Nation Next. मी नागपूर शहराचा खासदार म्हणून मी हे ठरवलं की नागपूर शहरामध्ये चांगले रस्ते बनले पाहिजेत, मेट्रो सुरू झाली पाहिजे, इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला पाहिजे, तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, नागपूरमध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, नागपूरमध्ये स्वच्छता अभियान राबवलं गेलं पाहिजे, नागपूरमध्ये दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे आणि प्रधानमंत्री आवास योजनेत गरिबाकरता घरं झाली पाहिजे. पण हे तर सगळं काम माझं आहेच, पण त्यापेक्षा थोडा वेगळा विचार मी केला, कारण मी पण खेळाडू आहे. मी आज सचिनजींना सांगत होतो की मी पण क्रिकेट खेळायचो, पण माझं क्रिकेट सुटलं आणि मी राजकारणात गेलो. परंतु मलाही पण या अनेक नागपूरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. काही काळ खो खोही खेळत होतो आणि त्यामुळे खेळांबद्दलचं विशेष आकर्षण मला आहे. परंतु शालेय जीवनानंतर मी जास्त खेळू शकलो नाही. पण खेळत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी खेळताना त्या मुलांना प्रोत्साहन देण्याकरता शाळेतून ज्यावेळी आम्हाला बनियन चड्डी मिळायची, तेवढा आनंद व्हायचा की ती बनियन आम्ही फिरून अंगात घालून फिरायचो. पण खेळाडूंना जेवढं पाहिजे तेवढं प्रोत्साहन मिळत नाही. आज नागपूरमध्ये टॅलेंट आहे. आपल्या रणजीमध्ये आपल्या नागपूरच्या खेळाडूंनी आज देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि आज आपल्या सगळ्या विदर्भाच्या लोकांना या रणजी ट्रॉफी क्रिकेट टीमचा अभिमान आहे. मी आजच सचिन तेंडुलकरांना माझी आठवण सांगत होतो की मी ज्यावेळी युवक होतो त्यावेळी दिलीप वेंगसरकर इराणी ट्रॉफी किंवा दुलीप ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा नागपूरला खेळले होते. त्यावेळी बॅरिस्टर वानखेडे साहेब इथे होते, NKP साळवे VCAचे अध्यक्ष होते आणि रेस्ट ऑफ इंडियाकडून प्रसन्न बेदी आणि व्यंकटराघवन हे खेळत होते आणि मुंबईच्या विरुद्ध सामना होता. आणि मी तो आयुष्यात विसरणार नाही की त्यावेळी दिलीप वेंगसरकरने आपल्या पहिल्याच पदार्पणामध्ये प्रसन्न बेदी आणि व्यंकटराघवन यांना अष्टे 4 आणि 6 मारले की आम्ही सगळेजण थक्क झालो आणि त्यांचा तो खेळ पाहून आज आयुष्यात कधी विसरू शकणार नाही असा खेळ झाला. सचिन तेंडुलकरांनी आज आपल्या संपूर्ण विश्वामध्ये म्हणजे डॉन ब्रॅडमन हे क्रिकेटमधले विश्वातले सगळ्यात मोठे खेळाडू आहे आणि त्या डॉन ब्रॅडमननी देखील सचिन तेंडुलकरांचं कौतुक केलं, गौरव केला आणि सांगितलं माझ्यापेक्षाही चांगला खेळाडू कोणी असेल तर सचिन तेंडुलकर आहे. मी आता त्यांच्या जवळ बसलो होतो. मी माझी उंची पाहिली, ते माझ्याहून लहान आहेत. त्यांचं मनगट पाहिलं, माझ्याहून लहान आहे. माझ्या मनात हे प्रश्न होता, कारण माझ्यावेळी जे क्रिकेटमध्ये खेळाडू होते सोबर्स, कन्हाय, लॉईड, रिचर्ड्स, त्यावेळी मी बघायचो तर वेस्ट इंडिजचे खेळाडू 6.5 पावणे 7 फूट उंच राहायचे आणि त्यांचं मनगट चांगलं एवढं 4-4, 6-6 इंच जाळं राहायचं. आणि ज्यावेळी ते फटके मारायचे तर कोणी हातमध्ये लावू शकत नव्हता, एवढे कडक फटके राहायचे. त्यामुळे माझा असा समज झाला की व्यायाम केल्यावर हात मजबूत केल्यानंतर चांगली बॅटिंग करता येते असं मला वाटत होतं. पण सचिन तेंडुलकरांनी हे सिद्ध करून दाखवलं की त्यांची पण उंची कमी आहे आणि सुनील गावस्करांची पण उंची कमी आहे. पण दोघांनी ज्यावेळी बंपर बॉल आले, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे मोठे मोठे बाउन्सर आलेत मला बॉलर्सचे, आणि त्यांनी छक्के आणि चौके मारून क्रिकेटमध्ये आपल्या कौशल्याचं त्यांनी प्रदर्शन केलं. याचा अर्थ असा आहे की क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रॅक्टिस असं म्हटलं जातं. त्यामुळे खेळ जे आहेत ते गेम ऑफ प्रॅक्टिस आहेत आणि जे लोक मैदानावर जास्तीत जास्त खेळतात, ज्यांना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळते, त्या संधीतूनच ते उत्तम खेळाडू म्हणून घडत असतात. सचिन तेंडुलकर घडले तसे आपल्या या लहान मुलामध्ये उद्या भविष्यातले सचिन तेंडुलकर बसले आहेत. त्यांना जर प्रोत्साहन मिळालं, त्यांना जर अवसर मिळाला, अपॉर्च्युनिटी मिळाली तर ते देखील मोठे खेळाडू होऊ शकतात. आपल्या नागपुरातून सगळ्या स्पर्धा आपल्याकडे आता मोठे मोठे ग्राउंड्स आहेत, त्याच्यावर मुलांनी खेळावं.
आणि देशाचं नाव मोठं करणारे खेळाडू नागपुरातून तयार व्हावे, हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. मला अतिशय आनंद आहे की मी एक संकल्प केला की नागपुरात कमीत कमी 350 खेळाची उत्तम मैदानं तयार करायची आहे. या मैदानावर कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख मुलं खेळू शकले पाहिजे, एवढी चांगली मैदानं तयार करायची आहे. मी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धन्यवाद देईल की ज्यावेळी त्यांच्याकडे मी ही मागणी केली तेव्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारकडनं नागपुरातील खेळाची मैदानं चांगली करण्याकरता 60 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टतर्फे जे घाण पाणी आहे, ज्याचं रिसायकलिंग करून चांगलं पाणी होतं, ते पाणी 350 मैदानावर फुकट आम्ही टाकण्याकरता येत्या उन्हाळ्यात उपलब्ध करून देणार आहे. नागपूरच्या बगीचांमध्ये, नागपूरच्या क्रीडांगणांवर हे पाणी जर फुकट गेलं तर आपल्याला पाण्याचा खर्च कुठल्याही शाळेला, कॉलेजला, विद्यापीठाला, सरकारी, कॉर्पोरेशन, NITचं मैदान असेल, कोणाचंही असेल, ते सगळे मैदानं चांगले करण्याकरता आपण पाणी फुकट देणार आहे. NITने योजना तयार केलेली आहे. स्पेशल रंगाचे ट्रक राहतील आणि हे पाणी निशुल्क त्या मैदानावर स्प्रे करून त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था होईल. आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेली आहे की लाल माती जी आहे ती रॉयल्टी फ्री करून तुम्ही आपल्या सगळ्या शाळांकरता, महाविद्यालयाकरता ही माती आम्हाला उपलब्ध करून द्या आणि त्या ठिकाणी नंतर लॉन लावून आणि आपल्या मुलांच्या त्यावेळी श्रमदानातून आणि काही पैसे सरकारकडनं देऊन आपण चांगल्या प्रकारचे स्टेडियम, चांगल्या प्रकारची मैदानं नागपुरात करू, ज्यातून आपले मुलं खेळू शकतील. मला आनंद आहे की क्रीडा महोत्सवाचं हे एवढं मोठं स्वरूप झालं. 50,000 55,000 खेळाडू खेळणार आहेत आणि आज एवढ्या उत्साहाचं वातावरण झालं. यातून नक्कीच आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातून जे एक आपलं स्वप्न आहे की आपल्या नागपुरातून देखील सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू निर्माण व्हावे, हे एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आज अजून एक आनंदाची गोष्ट आहे की एक इलेक्ट्रिक बस, ऑल्केट्रा म्हणून कंपनी आहे, त्याचे मालक मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मला काहीतरी तुम्ही सांगा, मी करायला तयार आहे. मी त्यांना विनंती केली की तुमची एक इलेक्ट्रिक बस आम्हाला डोनेशनमध्ये द्या आणि त्यांनी आम्हाला जी इलेक्ट्रिक बस दिलेली आहे, ही कंपनी देशातली पहिली कंपनी आहे ज्यांनी इलेक्ट्रिक बस तयार केलेली आहे. ही बस जी आहे ही हिमाचल आणि त्याचबरोबर काही हैदराबाद अनेक शहरात सुरू आहे. 40 सीटची आहे, एअर कंडिशन आहे आणि एका चार्जिंगमध्ये 400 किलोमीटर चालणार आहे आणि 4 तास चार्जिंगला लागणार आहे. चार्जिंगची पण व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आदरणीय दत्ताभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. दत्ताभाऊंनी आणि मी ज्येष्ठ नागरिकांचा एक मंडळ तयार केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांकरता आणि दिव्यांग मुलांकरता ट्रिप करता कुठेही पण नागपूर जिल्ह्यात त्यांना जायचं असेल तर ही बस निशुल्क त्यांना वापरण्याकरता देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. पण ही बस राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना, लग्न समारंभाकरता किंवा अन्य मनोरंजनाच्या कार्यक्रमाकरता मुळीच देणार नाही. ही फक्त दिव्यांगांकरता आणि ज्येष्ठ नागरिकांकरताच वापरली जाईल. त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलावा. कधी त्यांनी रामटेकला जावं, खिंडसीला जावं, कधी धापेवाडा, आदास्याला जावं आणि या बाबतीत मी ही बस आदरणीय आमचे अध्यक्ष दत्ताभाऊ मेघे यांच्या स्वाधीन करतोय. अविनाश घुशे आणि राजू मिश्रा, ही बस जी आहे या दोघांशी आपण संपर्क करा. ही बस आपल्याला फुकट वापरण्याकरता, दिव्यांगांकरता आणि ज्येष्ठ नागरिकांकरता उद्यापासून उपलब्ध होईल आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे आमचे अध्यक्ष दत्ताभाऊ मेघे यांच्या कॅम्पसमध्ये याची चार्जिंगची पण व्यवस्थित त्यांनी अनुमती दिलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चार्जिंग होईल आणि फुकट 1 रुपया न घेता आपल्या दिव्यांगांना ही बस वापरण्याकरता ज्येष्ठ नागरिकांना मिळेल असे मी जाहीर करतोय. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाच्या दत्ताभाऊंच्या स्वाधीन ही बस करतोय, याचाही मला अतिशय आनंद होतोय. आज पुन्हा एकदा आपण विवेकानंदांचं स्मरण करतोय. विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आपल्याला निर्माण करायचा असेल
तर आपल्याला खऱ्या अर्थाने उत्तम नागरिक तयार केले पाहिजे. उत्तम नागरिक तयार करायचे असतील तर खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व तयार होतं आणि त्यातून विवेकानंदांच्या स्वप्नातला भविष्यातला नागरिक तयार होणार आहे. आजचे दुसरी जयंती आमची राजमाता जिजाऊंची जयंती होते आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना निर्माण केलं आणि जे शिवाजी महाराजांचं दैवत आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, हे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे ते शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, आमचं देव आहे, भगवान आहे. राजा कसा असावा, पिता कसा असावा, सगळ्या अर्थाने एक आदर्श असं व्यक्तिमत्व होतं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं जिजाऊंनी, राजमाता जिजाऊंनी घडवलं. त्यांची आज जयंती आहे. जिजाऊंनी जसा छत्रपती शिवाजी महाराज घडवले तसेच विवेकानंदांच्या स्वप्नातले आपल्याला उत्तम नागरिक शिवाजी महाराजांसारखे, सचिन तेंडुलकरांसारखे अतिशय देशभक्त, सुदृढ, शक्तिशाली आणि उत्तम व्यक्तिमत्वाने नेतृत्व करणारी ही तरुणांची पिढी निर्माण करायची असेल तर खेळाच्या मैदानावर या व्यक्तिमत्वाला आकार मिळणार आहे. आणि ही संधी नागपूर महानगरपालिका, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, महाराष्ट्र सरकार आणि आमचे सगळे आमदार या सगळ्यांचं सहकार्य आहेच. आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांकरता प्रत्येक ठिकाणी जिम तयार केलेले आहे आणि मला विश्वास आहे की क्रीडांगणं तयार होतील आणि या स्पर्धांमध्ये आपल्या गरिबाच्या घरचे मुलं भाग घेतील, त्यांना सगळ्या संधी प्राप्त होतील. त्यांच्या मागे जिथे अडचणी असतील, समस्या असतील, त्या सोडवण्याकरता देवेंद्रजी असतील, मी असेल, आमच्या महापौर असतील, आमचे सगळे आमदार असतील, आपल्या या सर्व खेळाकरता आपल्याला प्रोत्साहन देतील, आपल्या अडीअडचणीकरता आपल्या मागे उभे राहतील आणि या नागपुरातून लाखो खेळाडू आपल्या मैदानावर खेळून उत्तम खेळाडू बनतील, उत्तम नागरिक बनतील. आणि हे जर स्वप्न पूर्ण झालं तर खासदार क्रीडा महोत्सवाच्या मागे जी प्रेरणा आहे ती पूर्ण झाली असं निश्चितपणे म्हणता येईल. मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा या सगळ्या खेळाडूंना, या क्रीडा संघटनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सर्व संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप परिश्रम, मेहनत करून हे भव्य यशस्वी आयोजन केलं. आज याचं एवढं मोठं नाव झालं. आज सचिन तेंडुलकर जी आपल्या कार्यक्रमाला आले आणि एक चांगला संदेश या ठिकाणी गेला, याला व्यक्तिगतरित्या मला खूप आनंद आहे. मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला निश्चयाने सांगतो की हे खासदार क्रीडा महोत्सव असाच येणाऱ्या पुढील अनेक वर्षापर्यंत चालत राहील. मी काही परमनंट खासदार नाही आहे. खासदार लोकांनी निवडून देतात, मला निवडून दिलं तर मी उत्तमच आहे, पण जो कोणी येईल तो पुढे वर्षोनवर्ष असाच हा खासदार क्रीडा महोत्सव चालत राहील. याचं एका ट्रस्टमध्ये रूपांतर व्हावं आणि त्यातून दरवर्षी सगळ्या खेळाडूंना, क्रीडांगणावर खेळणाऱ्या क्रीडा मंडळांना, असोसिएशनला जिथे कुठे अडचण असेल तिथे आर्थिक मदत करता यावी आणि उत्तम खेळाडू निर्माण करण्याचं, उत्तम स्पर्धा घडवण्याचं काम असंच जोरात सुरू राहील असा विश्वास व्यक्त करून सचिन तेंडुलकर मागच्या वर्षी येऊ शकले नाही, पण आमच्या विनंतीला मान देऊन विशेष रूपाने ते आले. त्यांनी आमच्या सगळ्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला. याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. Subscribe to Nation Next YouTube channel and press the bell icon to get regular updates from Nation Next. Also like Nation Next Facebook page and follow us on Instagram and Twitter.